बघण्यासाठी प्रबलभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। प्रथम शिवसेना प्रमुख आदरणीय बाळासाहेबजी ठाकरे साहेबांच्या स्मृती दिनानिमित्त विनम्र अभिवादन करून आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव, प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो। आणि मी खास करून पत्रकारांचं अभिनंदन यासाठी करतो की आपण ही पत्रकार परिषद ज्या वास्तूसाठी, ज्या ठिकाणा, ज्या गोष्टीसाठी अद्वै हिरे याला अटक झाली आणि त्या ठिकाणावरून आपण लाईव्ह अशी पत्रकार परिषद घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, त्याबद्दल मी विशेष माझ्या पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आता सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इत्थंभूत अशी माहिती या सूतगिरणीच्या बाबतीत आपल्याला दिलेली आहे। मी या ठिकाणी आपल्या सर्व चॅनेल्सच्या माध्यमातून या मालेगाव शहराला, या नाशिक जिल्ह्याला सांगू इच्छितो की ज्या अद्वै हिरेला पोलिसांनी योग्य ती कारवाई करून, त्याचबरोबर मेहरबान कोर्टाने सर्व कागदपत्रांची तपासणी करून पोलीस कोठडी सुनावलेली आहे। त्या अद्वै हिरेने 32 कोटी रुपये या NDCC बँकेचे थकवलेले आहेत। खास करून शेतकऱ्याच्या पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या NDCC बँकेला डबघाईस आणण्यामध्ये या अद्वै हिरेचा अग्रगण्य असा भाग आहे। आणि माझा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की जो अद्वै हिरे शेतकऱ्यांच्या हिताचा नाही, शेतकऱ्यांचा तो कैवारी नाही, अशा अद्वै हिरेला अटक होताच त्याचे बगलबच्चे या मालेगाव शहरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी एकवटतात। माझा त्या बगलबच्च्यांना प्रश्न आहे की तुम्ही अद्वै हिरेच्या या नाकर्तेपणाचे साक्षीदार होता आणि या मालेगाव शहरातील सर्व तालुक्यातील, जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या विरोधात आपण जी भूमिका घेतात, याचं आपण जे समर्थन करतात, त्या समर्थनाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो। शेतकऱ्याचा पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या NDCC बँकेला डुबवण्यामध्ये यांचा अग्रगण्य असा सहभाग या हिरे कुटुंबियांचा। आताच प्रमोद पाटील, संजय दुसाने यांनी सखोल अशी माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे। कागदपत्रांसोबत या ठिकाणी मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत। असे असताना योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन व बँकेने, त्याचबरोबर मेहरबान कोर्टाने केलेलीच आहे। मी या मंचावरून, या पत्रकार परिषदेतून अद्वै हिरेच्या या सर्व बगलबच्च्यांना इशारा देऊ इच्छितो की आपण ज्याप्रमाणे पालकमंत्र्यांवर चिखलफेक करत आहात की हे सर्व पालकमंत्र्यांनी घडवून आणलेलं आहे, मी त्या बगलबच्च्यांना सांगू इच्छितो की हा देश कायदा आणि न्यायावर चालणारा देश आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना कायदा दिलेला आहे आणि या कायद्याप्रमाणेच ही कारवाई झालेली आहे। कुणाच्या दबावामध्ये, कोणाच्या मार्गदर्शनामुळे ही कारवाई झालेली नसून गेल्या अनेक वर्षापासून तुमचं असलेलं पाप आज उघडकीस आलं। जर हेच पाप 10 वर्षापूर्वी उघडकीस आलं असतं तरी सुद्धा आपण तोच आरोप केला असता की हे आमदार दादाजी भुसेंनी केलेलं आहे आणि आजही तोच आरोप करताय। आरोप करण्याच्या पूर्वी तुम्ही केलेलं पाप लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण जो करतात, त्या केविलवाण्या प्रयत्नाचा मी या ठिकाणी शिवसेना या पक्षाकडून या घटनेचा मी निषेध या ठिकाणी व्यक्त करतो। आणि मी सर्व पत्रकार बांधवांना सांगू इच्छितो की आपण सर्वांनी या गोष्टीला आपण प्रसिद्धी यासाठी दिली पाहिजे कारण की मालेगाव शहर आणि या तालुक्याला, या जिल्ह्याला कळालं पाहिजे की या जिल्ह्याचे जे स्वतःला समाजश्री, समाजभूषण अनेक पदव्या देऊन ठेवलेल्या आहेत, यांनीच या बँकेला डुबवण्यामध्ये सर्वात मोठी महत्त्वाची भूमिका या ठिकाणी बजावलेली आहे। या सर्व शेतकऱ्यांच्या विरोधात असलेल्या या हिरे कुटुंबियांचं
मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध या ठिकाणी व्यक्त करतो. दादासाहेबांवर ॲलिगेशन केले त्या संदर्भात आपणाशी आम्ही सविस्तर बोललो होतो. आपणा सर्वांना ठाऊक आहे, आपण ज्या जागेवर ज्या भागात बसलेलो आहे, या भागात मालेगाव तालुक्यातील माजी मंत्री, जिल्हा बँकेचे माजी चेअरमन यांनी जिल्हा बँकेकडनं जे कर्ज घेतलं, मागील बैठकीतही आपण या विषयावर चर्चा केली. आता सविस्तर पदाधिकारी आपल्याशी त्याबाबत चर्चा करणार आहे. आम्हाला सर्वांना ठाऊक आहे की ही न्यायालयीन बाब आहे, न्यायालयात ही केस चालू आहे. कालच या केस संदर्भात माननीय अद्वय आबा हिरे यांना अधिकाऱ्यांनी, पोलीस डिपार्टमेंटने कोर्टाच्या आदेशानुसार अटक केलेली आहे आणि न्यायालयाने त्यांना 4-5 दिवसाचा पोलीस कस्टडी दिलेली आहे. एकच आम्हाला इथे एकच सांगायचं आहे की घटनाक्रम आपल्या सर्वांना ठाऊक आहे, तरी आपल्या निदर्शनास मी आणून देतो. रेणुका सूतगिरणी ही कधी काढली? रेणुका सूतगिरणी काढल्यानंतर त्याचे कशा पद्धतीने शेअर घेतले गेले, पैसे कशा पद्धतीने कलेक्शन केलं गेलं. चेअरमन त्यांचे या रेणुका सूतगिरणीचे चेअरमन सन्माननीय स्मिताताई हिरे ह्या चेअरमन होत्या. जिल्हा बँकेचे चेअरमन अद्वय आबा हिरे होते. डायरेक्टर प्रशांत हिरे हे होते. ही सगळी सिक्वेन्स बघितल्यानंतर अद्वय आबा हिरे या जिल्हा बँकेचे चेअरमन असताना त्यांनी टप्प्याटप्प्याने अधिकाऱ्यांनी नकारात्मक भूमिका घेतलेली असताना सुद्धा त्यांनी टप्प्याटप्प्याने 7.5 कोटी 7 कोटी 46 लाख अशा पद्धतीने बँकेचं कर्ज उचललं. हे काय शिवसेनेने सांगितलं होतं की कर्ज उचला, कर्ज घ्या, बँकेकडे खूप पैसे झालेले नाही. बँकेने नोटिसा दिल्या की आपण इतकं कर्ज घेतलंय. चेअरमन असताना नकारात्मक अधिकाऱ्यांची भूमिका असताना तुम्ही ती पेड केली गेली पाहिजे, टप्प्याटप्प्याने तुम्ही परतफेड केली पाहिजे. त्यांनी परतफेड केली नाही. मग नियमानुसार बँकेने जी प्रोसिजर असते, नोटीस देणं, 101 करणं, जप्ती, वॉरंट, ह्या पद्धतीने सर्व भूमिका केल्यानंतर कोणत्याच गोष्टीला दाद न देता त्या बँकेचे चेअरमन होते, डायरेक्टर होते, रेणुका सूतगिरणीचे चेअरमन यांनी कोणतीही दखल न घेतल्यामुळे बँकेने स्वतः ही भूमिका घेतली की बँकेचे पैसे पेड होत नाही, मुद्दल व्याज सकट दिलं जात नाही. म्हणून सदरू कोर्टानं त्यांना त्वरित अटक करा असा आदेश दिला. मी प्रमोद पाटील विनोद भाऊंना सांगतो की ती प्रोसिजर आपण त्या दोन्ही गोष्टीचा निर्माण कोर्टाने विचार करून शेवटी जो काही तथाकथित गुन्हा आहे त्याच्या तपासाकरता आरोपींची फिजिकल कस्टडीची गरज आहे असं नमूद करून, आपल्या ऑर्डरमध्ये नमूद करून त्यांना 20 तारखेपर्यंत पोलीस कस्टडीची ऑर्डर. संजयजी दुसाने साहेबांनी ज्या पद्धतीने सांगितलं की सदरील प्रकरण हे न्यायालयीन बाब आहे आणि आम्ही ह्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये आम्ही कोणताही हस्तक्षेप करू इच्छित नाही. खरं तर आपला देश कायदा, नियम आणि संविधानावर चालतो, आपल्या सर्वांना माहीत आहे. आणि कायदा कायद्याचे काम करेल. पण मी आपल्या सर्वांना जे आता भाऊंनी सांगितलं की NDCC बँकेने एका संस्थेला कर्ज दिलं आणि त्या संस्थेने त्या कर्जाचा गैरवापर केला व त्याची अद्यापपर्यंत फेड केली नाही आणि म्हणून त्यावर गुन्हा दाखल झाला. ही जी काही वसुलीसाठी मोहीम राबवली जात आहे त्याची ही जी सर्व प्रक्रिया सुरू आहे, मी आपल्याला त्याची काही पूर्व माहिती आपल्या सर्व मालेगावकरांना माहीत व्हावी. रेणुका देवी नाशिक जिल्हा महिला सहकारी सूतगिरणी 1994 मध्ये माननीय पुष्पाताई हिरे मंत्री असताना
माननीय स्मिताताई हिरे यांनी मालेगावातून अधिकृत परवानगी न घेता, कोणत्याही प्रकारची अधिकृत परवानगी न करता रेणुका देवी नाशिक जिल्हा सूतगिरणीचे हजारो लोकांकडून लाखो रुपये गोळा केले 1994 मध्ये. 1997 मध्ये रेणुका देवी सूतगिरणीची स्थापना झाली. तोपर्यंत या सूतगिरणीची कोणतीही स्थापना झालेली नव्हती. 1997 पासून ते 2008 पावेतो रेणुका देवी नाशिक जिल्हा महिला सहकारी सूतगिरणीचं कोणत्याही प्रकारचं काही कामकाज त्या ठिकाणी केलेलं नाही. 2008 साली सदरील सूतगिरणीचं रूपांतर रेणुका देवी यंत्रमाग औद्योगिक सहकारी संस्था यामध्ये त्याचं रूपांतर केलं गेलं. त्याच्या हे सर्व कागदपत्र आपल्याला मी दाखवतोय. त्या 2008 मध्ये या औद्योगिक सहकारी संस्थेच्या चेअरमन होत्या आदरणीय स्मिताताई हिरे, स्मिताताई प्रशांत हिरे, आणि त्यांच्यासोबत इतर 12 संचालिका असं त्या संस्थेचं निर्माण त्या ठिकाणी केलं गेलं. सूतगिरणीचं रूपांतर त्याच्यामध्ये केलं गेलं. त्यानंतर 2012-13ला ज्यावेळेस अद्वै हिरे NDCC बँकेचे चेअरमन होते, त्यावेळेस या सदरील औद्योगिक संस्थेने, यंत्रमाग औद्योगिक संस्थेने NDCC बँकेकडे, जी NDCC बँक ही शेतकऱ्यांची अर्थवाहिनी आहे, शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये त्या ठिकाणी मदत देण्यासाठी, कर्ज पुरवठा करण्यासाठी NDCC बँक आहे, त्या NDCC बँकेकडे ह्या संस्थेने कर्ज मंजुरीचा प्रस्ताव दाखल केला 2013 साली. 12-13 साली 2012चं पहिलं पत्र आहे ऑक्टोबर महिन्यातलं. आणि 2012-13 साली अद्वै हिरे चेअरमन असताना याचा प्रस्ताव दाखल होतो. त्या प्रस्तावामध्ये जे काही ह्या संस्थेच्या ह्या सर्व सामग्रीचं मूल्यांकन केलं गेलं, ते मूल्यांकन म्हणजे या ठिकाणी त्याची असलेली जागा, प्लॉट नंबर 24, जिथे आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेता, 24, 25, 26, 91 लाख रुपये, मेन फॅक्टरी 44 लाख रुपये, शॉप एरिया, पहिला मजला, वॉल कंपाऊंड, बोरिंग, असं एकंदरीत सर्व 1,51 लाख रुपयाचं त्या ठिकाणी मूल्यांकन केलं गेलं. आणि बँकेला हे मूल्यांकन दिल्यानंतर बँकेने त्या ठिकाणी बँकेच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी निष्कर्ष काढले की ह्या संस्थेने कर्जाच्या प्रमाणात पुरेसे स्थावर तारण दिलेलं नाही. 31 मार्च 2000 बंदच्या ताळेबंदात त्यांच्या कोणत्याही याच्यामध्ये इमारत, शेड वगैरे काही दिसत नाही. इमारत बांधकामाची परवानगी असून त्या इमारत बांधकामाच्या पूर्णत्वाचा दाखला नाही. आणि अशा अनेक गोष्टी त्या ठिकाणी नकारात्मक असे निष्कर्ष बँकेच्या अधिकाऱ्यांनी नोंदवले. आणि अशा प्रकारचे निष्कर्ष नोंदवल्यानंतर सुद्धा 2013 मध्ये 5 जानेवारीला अद्वै हिरे चेअरमन असताना आपल्या मातोश्री ज्या संस्थेच्या चेअरमन आहे त्या रेणुका देवी औद्योगिक यंत्रमाग औद्योगिक संस्थेला 5 जानेवारीला 2,80,00,000 रुपयाचं कर्ज त्या ठिकाणी मंजूर केलेलं आहे. या ठिकाणी मी आपल्याला निदर्शनास आणू इच्छितो की त्या बँकेची जी काही सर्वसाधारण सभा होते किंवा बँकेची जी बैठक होते त्यामध्ये माननीय प्रशांत व्यंकटराव हिरे हे त्या ठिकाणी सूचक आहे. त्या वेळेस 18 जानेवारी आणि 22 जानेवारीला तत्कालीन संचालक राजेंद्रजी भोसले, त्याचप्रमाणे नाग पाटील यांनी पत्रान्वये या सर्व प्रस्तावाला विरोध दर्शवला होता की त्याचं मूल्यांकन कमी असताना सुद्धा त्यांना एवढ्या मोठ्या प्रमाणात कर्ज देऊ नये आणि असं असताना सुद्धा त्या ठिकाणी हे कर्ज, म्हणजे एकूण पहिले 2,80,00,000 5 जानेवारीला, 16 मार्चला 2,20,00,000,
16 एप्रिलला 2,46,00,000 म्हणजे 3-3.5 महिन्यात एकूण 7,46,00,000 रुपयाचं कर्ज बँकेच्या अधिकाऱ्यांचे नकारात्मक शेरे असताना सुद्धा अद्वय प्रशांत हिरे यांनी आपल्या मातोश्री ज्या संस्थेच्या चेअरमन आहेत त्या संस्थेला पुन्हा हे एकूण एवढं कर्ज त्या ठिकाणी दिलं. आणि हे कर्ज आपण एखादं कर्ज घेतलं ते आपल्या खात्यात येतं किंवा आपण जी यंत्रणा त्या ठिकाणी उभारतो, जी मशिनरी आणतो, त्या संबंधित त्या फॅक्टरींना, त्या कारखान्यांना त्या ठिकाणी ते पैसे जात असतात. पण झालं असं की हे पैसे NDCC बँकेतून यांचे वडील ज्या बँकेचे चेअरमन आहे अशा व्यंकटेश बँकेमध्ये त्या ठिकाणी 7 कोटी रुपये वळवण्यात आले त्यावेळेस. आणि म्हणून गेल्या त्यावेळेस याची जमीन 13,000 चौरस फूट होती फक्त ही जमीन, आणि याचं मूल्यांकन 1-1.5 कोटी रुपये आहे. त्या ठिकाणी बँकेने निष्कर्ष काढलेला असताना की 1 कोटीच्या वर कर्ज देता येणार नाही, असं असताना सुद्धा 7.5 कोटी रुपयाचं कर्ज दिलं जातं. हा कर्जाचा पैसा व्यंकटेश बँकेत वळवला जातो. प्रशांत व्यंकटराव हिरे हे त्या बँकेचे चेअरमन असतात. म्हणजे ज्या प्रयोजनासाठी कर्ज घेतलेलं आहे त्या प्रयोजनासाठी कर्जाचा वापर झाला का हो? मग व्यंकटेश बँकेत आलेला हा 7 कोटी रुपये हा पैसा गेला. आणि सातत्याने जिल्हा बँकेने 2014 पासून याच्या वसुलीचा तगादा या संस्थेकडे केला. 2014 पासून 2018 पर्यंत तगादा सुरू होता. 7.5 कोटी रुपयाचे एकूण 32 कोटी रुपये त्या ठिकाणी झाले. आणि 7.5 कोटी रुपयाचे 32 कोटी झालेले असताना सुद्धा या महोदयांनी 1 रुपया सुद्धा बँकेकडे भरला नाही. 1 रुपया सुद्धा भरला नाही बँकेकडे. आपल्या साध्या शेतकऱ्याकडे जर वसुलीला कोणी गेले तर त्याच्यावर 2-5 लाख रुपये वसुली असली, 10 लाख असली तर तो थोडे तरी पैसे भरतो. परंतु या महोदयांनी 1 रुपया बँकेकडे वसुलीसाठी भरला नाही. आणि म्हणून नाशिक जिल्हा सहकारी बँकेने कर्ज वसुलीची कारवाई करायला घेतली. मी आपल्याला सांगू इच्छितो, ज्या वेळेस 2018 साली ही कारवाई करायला घेतली त्यावेळेस ह्या संस्थेच्या चेअरमन होत्या आपल्या सर्वांना माहीत आहे की स्मिताताई हिरे. परंतु कारवाई करायला घेतल्यानंतर लगेच बघा स्मिताताई हिरेंचा राजीनामा करून घेतला आणि त्या ठिकाणी सौ सुरेखा दिनेश शिरोडे, महात्मा गांधी विद्या मंदिरमध्ये जे कर्मचारी आहेत दिनेश शिरोडे यांच्या पत्नींना त्या ठिकाणी चेअरमन बनवलं गेलं. म्हणजे जेव्हा कारवाईचा बडगा त्या ठिकाणी बँकेने दाखवला त्या ठिकाणी लगेच चेअरमन बदलण्यात आला. बँकेने त्या ठिकाणी कारवाई करायला घेतल्यानंतर रमजानपुरा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. आणि हा जो काही सर्व गैरप्रकार झालेला आहे ह्या गैरप्रकार त्या ठिकाणी उघडकीस आणण्याचं त्याच्यावर सर्व अभ्यास बँकेने करून तक्रार नोंदवली. आणि त्यानंतर जे काही सरकारी ऑडिटर आहेत, सरकारी ऑडिटरांनी त्या ठिकाणी 2018 साली तक्रार जी नोंदवली गेली त्याच्या अनुषंगाने ह्या सर्व बाबींचा अभ्यास केला, त्याचं ऑडिट केलं गेलं. आणि त्या ऑडिटमध्ये सरकारी ऑडिटरांनी निष्कर्ष काढला की NDCC बँकेचे 2012 ते 2000 चेअरमन जे अद्वय हिरे होते यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या मातोश्री ज्या संस्थेच्या चेअरमन होत्या त्या संस्थेला बेकायदेशीर कर्ज दिलं. आणि त्यामुळे त्या अनुषंगाने ह्या ऑडिटरांच्या रिपोर्टनुसार NDCC बँकेने 2023 साली म्हणजे आता 2023 साली रमजानपुरामध्ये हा गुन्हा नोंदवलेला आहे. मला आपल्याला एवढंच या ठिकाणी सांगायचं आहे की या संदर्भामध्ये गुन्हा नोंदवल्यानंतर
हे संबंधित महोदय मालेगावच्या कोर्टात गेले. माननीय कोर्टामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी कोर्टाच्या निदर्शनास जे काही सर्व कागदपत्र होते त्याचा अभ्यासपूर्वक सर्व अभ्यास केल्यानंतर त्यांना असं निष्कर्ष आढळून आलं की अद्वै हिरे यांचा याच्यामध्ये मुख्य सहभाग आहे. कारण हे 32 कोटीचं कर्ज 2023 पर्यंत 35 कोटी 90 लाख रुपये झालं होतं आणि ह्या रकमेच्या अगेन्स्टमध्ये यांच्या मिळकती जप्त झाल्या पाहिजे. हे पैसे कुठे गेले याचा तपास केला गेला पाहिजे. ह्या पैशाचा गैरवापर करताना यांनी अजून कोणत्या कोणत्या मिळकती घेतल्या ही सर्व चौकशी केली पाहिजे. कारण ह्या गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार, कारण हे मास्टर माइंड आहेत, या मास्टर माइंडने कोर्टाने माननीय न्यायालयाने सांगितलं की या ठिकाणी यांचा मुख्य सहभाग असून ह्या गुन्ह्याचे मुख्य सूत्रधार, मुख्य मास्टर माइंड हे अद्वै हिरे आहेत आणि म्हणून आम्ही त्यांचा जामीन या ठिकाणी फेटाळत आहोत असं माननीय न्यायालयाने, आपल्या मालेगावच्या न्यायालयाने त्या ठिकाणी काही नोंद आहे की NDCC बँकेचे अधिकारी, त्यानंतर आपल्या माननीय जिल्हा न्यायालय, त्यानंतर माननीय उच्च न्यायालय आणि सरकारी ऑडिटर ह्या चारही सरकारच्या यंत्रणा आहेत. ह्या कोणाच्या दबावाखाली, ह्या स्वतंत्र यंत्रणा आहेत. ह्या कोणत्या एखाद्या राजकीय पक्षाच्या दबावाखाली चालत नाही. या स्वतंत्र यंत्रणाला आहेत आणि ह्या चारही यंत्रणांनी अद्वै हिरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलेलं आहे आणि विरोधक याला राजकीय वळण देतात. आदरणीय संजू भाऊंनी ज्या पद्धतीने सांगितलं की या ठिकाणी की हे माननीय पालकमंत्री महोदयांचं षडयंत्र किंवा या ठिकाणी राजकीय आक्षापोटी, त्यामध्ये आम्ही कुठून हस्तक्षेप करणार? तुम्ही गुन्हा केला, तुम्ही ठरवून गुन्हा केला आणि म्हणून माननीय उच्च न्यायालयाने अशा प्रकारचा आदेश दिला आणि त्यामुळे आपल्याला अटक झाली. माझं एवढंच म्हणणं आहे की माननीय उच्च न्यायालय आणि न्यायालयाने ज्या पद्धतीने हा फसवणुकीचा गुन्हा केल्याचा निष्कर्ष काढला आणि त्यांना त्या ठिकाणी अटक करण्याच्या बाबतीत आदेश दिले, तर याच्यावर विरोधक म्हणजे हे उबाठावाले असतील किंवा अन्य नेते असतील, त्यांच्यातले जे काही खोटे नाटे ताशेरे ओढत आहेत, हा माननीय उच्च न्यायालयाचा अपमान आहे. आणि म्हणून मी आपल्या सर्वांसमोर त्यांना सांगू इच्छितो की माननीय उच्च न्यायालयाचा तुम्ही जर अपमान करत असणार तर आपल्या सर्वांवर जे ताशेरे ओढत आहेत त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि आम्ही त्यांच्यावर आजच्या पत्रकार परिषदेत उपस्थित असलेले शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक मीडियाचे पत्रकार बांधव, प्रिंट मीडियाचे सर्व पत्रकार बांधव यांचं मी या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो. आणि मी खास करून पत्रकारांचं अभिनंदन यासाठी करतो की आपण ही पत्रकार परिषद ज्या वास्तूसाठी, ज्या ठिकाणा, ज्या गोष्टीसाठी अद्वै हिरे याला अटक झाली आणि त्या ठिकाणावरून आपण लाईव्ह अशी पत्रकार परिषद घेण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, त्याबद्दल मी विशेष माझ्या पत्रकार बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आताच सर्व पदाधिकाऱ्यांनी आपल्याला इत्थंभूत अशी माहिती या सूतगिरणीच्या बाबतीत आपल्याला दिलेली आहे. मी या ठिकाणी आपल्या सर्व चॅनेल्सच्या माध्यमातून या मालेगाव शहराला, या नाशिक जिल्ह्याला सांगू इच्छितो की ज्या अद्वै हिरेला पोलिसांनी योग्य ती कारवाई करून, त्याचबरोबर मेहरबान कोर्टाने सर्व कागदपत्रांची तपासणी करून पोलीस कोठडी सुनावलेल्या त्या अद्वै हिरेने 32 कोटी रुपये या NDCC बँकेचे थकवलेले आहेत. खास करून शेतकऱ्याचा पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या NDCC बँकेला डबघाईस आणण्यामध्ये या अद्वै हिरेचा अग्रगण्य असा भाग आहे. आणि माझा आपल्या माध्यमातून प्रश्न आहे की जो अद्वै हिरे शेतकऱ्यांच्या हिताचा नाही
शेतकऱ्यांचा तो कैवारी नाही, अशा अद्वै हिरेला अटक होताच त्याचे बगलबच्चे या मालेगाव शहरात या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी एकवटतात. माझा त्या बगलबच्च्यांना प्रश्न आहे की तुम्ही अद्वै हिरेच्या या नाकर्तेपणाचे साक्षीदार होता आणि या मालेगाव शहरातील सर्व तालुक्यातील जिल्ह्यातील सर्व शेतकरी बांधवांच्या विरोधात आपण जी भूमिका घेतात, याचं आपण जे समर्थन करतात त्या समर्थनाचा मी या ठिकाणी तीव्र शब्दात निषेध करतो. शेतकऱ्याचा पाठीचा कणा समजल्या जाणाऱ्या NDCC बँकेला डुबवण्यामध्ये यांचा अग्रगण्य असा सहभाग या हिरे कुटुंबियांचा. आताच प्रमोद पाटील, संजय दुसाने यांनी सखोल अशी माहिती आपल्या समोर ठेवलेली आहे. कागदपत्रांसोबत या ठिकाणी मुद्दे या ठिकाणी उपस्थित केलेले आहेत. असे असताना योग्य ती कारवाई पोलीस प्रशासन व बँकेने त्याचबरोबर मेहरबान कोर्टाने केलेलीच आहे. मी या मंचावरून या पत्रकार परिषदेतून अद्वै हिरेच्या या सर्व बगलबच्च्यांना इशारा देऊ इच्छितो की आपण ज्याप्रमाणे पालकमंत्र्यांवर चिखलफेक करत आहात की हे सर्व पालकमंत्र्यांनी घडवून आणलेलं आहे, मी त्या बगलबच्च्यांना सांगू इच्छितो की हा देश कायदा आणि न्यायावर चालणारा देश आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या सर्वांना कायदा दिलेला आहे आणि या कायद्याप्रमाणेच ही कारवाई झालेली आहे. कुणाच्या दबावामध्ये, कोणाच्या मार्गदर्शनामुळे ही कारवाई झालेली नसून गेल्या अनेक वर्षापासून तुमचं असलेलं पाप आज उघडकीस आलं. जर हेच पाप 10 वर्षापूर्वी उघडकीस आलं असतं तरी सुद्धा आपण तोच आरोप केला असता की हे आमदार दादाजी भुसेंनी केलेलं आहे आणि आजही तोच आरोप करताय. आरोप करण्याच्या पूर्वी तुम्ही केलेलं पाप लपवण्याचा केविलवाणा प्रयत्न आपण जो करता, त्या केविलवाण्या प्रयत्नाचा मी या ठिकाणी शिवसेना या पक्षाकडून या घटनेचा मी निषेध या ठिकाणी व्यक्त. बँकेने, शासनानं, अधिकाऱ्याने हे आजपर्यंत गुन्हे दाखल केलेले आहेत. विविध आतापर्यंत 13-14 गुन्हे या हिरे परिवारावर दाखल झालेले आहेत. हा पहिल्या वेळा अटक सत्र आहे. याच्यात दादा भुसेंनी गुन्हा दाखल केला आणि मग अटक झाली असा काही विषय नाही, पक्षाने दाखल केला असा विषय नाही आहे. परंतु माझी एक विनंती, आता ज्या ज्या टप्प्याटप्प्याने इतक्या वर्षापासून गुन्हे दाखल झालेले ते आता अटक सत्र सुरू होईल, कारवाई सुरू होतील आणि पक्ष आणि दादासाहेब, पालकमंत्री दादा हे ज्या टायमाला एक गुन्हे दाखल करतील अजून, कारण हे शासनाचे आणि गव्हर्नमेंट बँकेने केलेले गुन्हे त्याच्यात अटक होतोय. इतर गुन्ह्यांमध्ये अजूनही या शेतकऱ्यांचे, ह्या मतदात्यांचे कशा पद्धतीने यांनी शोषण केले हे पुन्हा काही दिवसानंतर पुढे येणार आहे. म्हणून विनंती करतो, याच्यात शिवसेना शिंदे गटाचा काहीच संबंध नाही, पालकमंत्री दादा भुसेंचा काहीच संबंध नाही, परंतु जनतेच्या, मतदात्यांच्या, जिल्ह्याच्या, या महाराष्ट्र जनतेला दिशाभूल करण्याचं केविलवाणी प्रयत्न हे करताय. यांचा आम्ही निषेध करतो. ज्यांचे ते बगलबच्चे, विनोद भाऊंनी सांगितल्याप्रमाणे बगलबच्च्यांनाही मी विनंती करतोय की काल आम्ही जो बघितलं कोर्टाच्या आवारावर ज्या पद्धतीने नारे आणि ज्या पद्धतीने दिले, मी डिपार्टमेंटला मी सूचना करतोय की अशा पद्धतीने काही होत असेल तर शिवसेना हा गट तिथे समोरासमोर जाऊन जसं तसे उत्तर दिले जाईल याची नोंद आपण घ्यायची. धन्यवाद. आपण आल्या त्याबद्दल आपलं सर्वांचा आभार. सर्वांनी चहा पाणी. ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्ले स्टोअरवर जा, प्रबलभूमी ॲप डाउनलोड करा व या धावपळीच्या जीवनात अपडेट राहा.